तुझ्या 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 रूपाचं चांदन. नाव कोणाला विचारतोय रे? अहो जो मेला आहे त्याचं नाव विचारतोय. माहित नाही. माहित नाही. तरी पण मारलं त्याला. अजून सिद्ध झालेला नाहीये. करू की ते पण करू एकदम कडकडीत पद्धतीने. बरं कोणी पाठवलं असेल त्याला? काय वाटतं तुम्हाला? भवानीनं. तुम्ही म्हणताय तर आपण धरून चालू की तो माणूस भवानीचा होता. मी कारवाई पण करेन त्याच्यावर. पण भवानी असं का करेल? निवडणुका आल्यात तेव्हा आम्हाला बेआबरू करून चौथाचं अंग झाकायचं असणार. अच्छा, म्हणजे तुमची भांडणं आधीपासूनच आहेत का? त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. मुद्द्याचं बोला. जोवर माहिती मिळत नाही तोवर कारवाई कशी करणार भवानीवर? तुम्हाला तर सगळेच कायदे माहिती आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कारवाई कराय घ्या. ओ साहेब, पुढची कारवाई करायची असेल तर जो माणूस इथं तुमच्या दारात मेलाय त्याने या मुलीला का उचलली हेच कळायला पाहिजे. त्याशिवाय पुढच्या कारवाईची दिशा नाही ठरवू शकत. कसं आहे, थोडं तुम्ही कॉपरेट करा, थोडं मी करतो. कसरुंड्याला बी वाटत असते की मोठा झाल्यावर त्यो फुलपाखरू बनणार. पण हा त्याचा फक्त समज असते. नवीन आहेस तेव्हा नवीन असल्यासारखंच वागा. आधी बाहेर जाऊन आमच्याबद्दल माहिती गोळा करा, मग बोलू पुढचं पुढं. मॅडम, मला की नाही लहानपणापासून अभ्यासाची लय आवड आहे. कुठेही गेलो तरी आपला अभ्यास पूर्ण झालेला असतो. हा, मी नवीन असन पण गुन्हा माझ्यासाठी नवीन नाही. मग आधी चौकशीची दिशा ठरवा. अदुकर हे कोणी पाहिलंय का हे हुडकून काढा, मग आमच्याकडे या. केला होता की प्रयत्न, पण नंतर माझ्या ध्यानात आलं की तुमचा सॉलिड होल आहे या एरियात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, इथं यायच्या आधी मी बाहेरच्या सगळ्या लोकांच्या जबाना घ्यायचा प्रयत्न केला होता. पण फेदरट लोक काय म्हणले माहितीये? बोला ताई. नाही 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 माहिती. नाही. काय पाहिलं सांगा. छे मला काय माहित नाही. धंद्यावर जायचंय, जाऊ का? जाऊ का? आणि तू रे? साहेब मी नव्हतो येतो, कोल्हापूर गेलो. एक आत्ता चालू आहे. साहेब शेतात जायचंय, जाऊ का? आणि तू बी गेला असणार बाहेर, नाही का? नाही साहेब, मी इथंच होतो. म्हणजे खून कोणी केला हे तू बघितलं असणार. हे म्हणजे साहेब, नाही नाही, मला फक्त इतकं हवंय, तत्तावत की नव्हता एवढंच सांग. ओ नाही नाही साहेब, आमचे दत्त बॉस कधीच करणार नाहीत. लय चांगले आहे तिथे. काय हो काय बी बोलताय? बघ तो मेला कसा, इकडे मेला कसा तो. ते काय मला माहित नाही. ओळखीचा नव्हता, बाहेर ना आलता कोणीतरी.
हो हवालदार साहेब, हो लिहून घ्या. बाहेरनं कोणीतरी आलता. जाऊ का साहेब, लय काम आहे ते. एक मला जाम नवल वाटलं इथल्या लोकांचं. एक जण तोंड उघडायला तयार नव्हता. विचार केला होता लॉकअप मध्ये टाकून ठोकायचा, पण वस्तीतल्या लोकांना हात लावायची चूक करू नका साहेब. मॅडम, गुन्हा कोणी केलाय हे जर जाणून घ्यायचं असेल तर थोडीफार सक्ती करावी लागते. नाही, मलाही यांचं आवडत नाही, पण काय करणार, वर्दी घातली आहे, कामच आहे आपलं. कोणाच्या भीतीपोटी ते गप्प आहेत ची कल्पना आहे मला, पण फार वेळ नाही राहू शकणार. एकदा काय त्या लोकांना ताब्यात घेतलं की पोपटासारखं बोलायला लागतील. ते नुसते लोक नाहीत, आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाला त्रास झालेला आम्ही नाही खपवून घेणार. तेव्हा त्यांना न दुखवता जे काय करता येईल ना ते करा. युद्ध म्हटलं की थोडीफार दुखापत होणारच. तसंच हे पण एक प्रकारचं युद्धच आहे की कायद्याविरुद्ध गुन्हेगार. आणि या युद्धात कायदा जिंकवण्यासाठी कोणाचा तरी बळी हा द्यावाच लागणार. इन्स्पेक्टर, चौकटीत राहायचं. मिस्टर दत्ता, हे तुम्ही पण लक्षात ठेवायचं, कायद्याची चौकट मोडायची नाही. आणि कसं आहे, माझा लय जुना रेकॉर्ड आहे. कचरा मला बिलकुल आवडत नाही. कचऱ्यामुळे रोगराई पसरते, आजार पसरतात. त्यामुळे जिथं मी जातो तिकडचा कचरा आधीच साफ करतो. सिस्टीम सुरळीत ठेवण्यासाठी करावं लागतं. हो, कचरा कोणाला बोलायला आहे? शंकर्या, काय बोलायचंय ते बोलू देत. नदीच्या किनाऱ्यावर उभं राहून पाणी बघायला लय मजा वाटते. एकदा का पाण्यात उतरलं कोणता बावरा कधी किचून घेईल कळायचं बी नाही. मिस्टर दत्ता, आवडलं. तुमची स्टाईल लय आवडली मला. फॅनच झालो बघा तुमचा. अजून दत्ता किती खोले हे लवकरच समजल. आवडेल की, समजून घ्यायला लय आवडेल. फक्त एकच सांगतो, आणि काय ते एकदाच सांगतो, वर्दीचा मान ठेवायचा. कारण ही वर्दी आम्हाला सरकार देते, तुम्ही नाही. तुमची सगळी हिस्ट्री आहे माझ्याकडे. मागे इन्स्पेक्टर मोरेवर हात टाकला होता तुम्ही, आठवते ना? त्याचीच एन्क्वायरी करायला मला इथं पाठवलं. मॅडम, तुम्ही समजूतदार वाटते. एकंदरीत बघता तुमचं सॉलिड वजन आहे या एरियात. पण चव्हाण वजन बघून कारवाई नाही करत. माणसाच्या वजनापेक्षा कायद्याच्या वजनाला जास्त महत्व आहे. आता दिवस मोजायला सुरू करा. मिस्टर दत्ता यांची याच वस्तीमधून वरात काढणार आहे मी. चव्हाण, चव्हाण, मान देतोय तर मानानं घ्या,
नाहीतर मान घ्यायला येळ नाही लागायचा. दत्ताच्या केसाला नख तरी लागून दाखवा. आणि तोच हात उकडून काढला ना तर नावाची महेश्वरी पाटील नाही. हे बघा इन्स्पेक्टर, आम्ही गप आहोत तुमच्या या वर्दीमुळं. तुमच्या जागी दुसरं कोणी बी असतं ना तर त्याला जित्ता गाडला असता हितच. अत्याचार होत असताना थोबाड बंद ठेवायची शिकवण नाही आमच्या दत्ताला. अभिमान आहे आम्हाला आमच्या दत्ताचा. आणि आज त्याच्यामुळेच ही पोरगी इथे सुखरूप दिसतीय. चांगली गोष्ट आहे की मॅडम. फक्त कायद्याच्या चौकटीत राहून करा. मग आधी कायद्यानं तुम्ही वागा. आणि जो गुन्हेगार निसटलाय नवा त्याला आधी हुडकून काढा. आणि मग करा दत्तावर काय कारवाई करायची. हे बघा मॅडम, या शंकर, भवानीला बोलावा धाड. येऊन भेट म्हणावा. हे पोरी, तू बरी आहेस ना? समजा ठीक होईल, काळजी करू नकस. खाऊन घे आणि आराम कर. दत्ताभाऊ, या इन्स्पेक्टरची नियत काही ठीक दिसना. याचा निकाल तर लावणार. तर ज्यानं नक्षत्राला उचललं त्याच्या अगोदर माहिती काढ. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर पाहिजे मला. होय दत्ताभाऊ. बाहेर जे घडलं त्याला कानडोळा करायचा. आणि उद्याच्याला आजचं समज विसरून उभं राहायचं. कारण या वर्षीची निवडणूक बी आपल्याच खिशात जाणार आहे. साहेब, निवडणुकीचं मला नाही माहित, पण मला तुमच्या संग वेगळ्या विषयावर बोलायचंय. मी या घरात आल्यापासून तुम्ही माझ्यासाठी लई काय काय करताय. आज पण तुम्ही माझा जीव वाचवला. तुम्ही जर वेळेवर आला नसता तिकडे तर त्यांनी माझ्या बरोबर. दत्तासाहेब, तुमचे लई उपकार आहेत माझ्यावर. ते मी नाही विसरू शकत. मग सर, विसरून जायचं. कारण या दत्तामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय बी नाही. असं तुम्हाला वाटतं दत्तासाहेब? दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, दत्ताची पूजा कराया. दत्ता देव नाही ना, त्याला देवपणाची गरज आहे. आपण कुणावर बी उपकार करत नाही आणि दुसऱ्याच्या भावनांशी आपला काही एक संबंध नाही ना. आपल्याला कुणाच्या मनातला ऐकू येतं. त्यामुळं स्वतःच्या भावनांना आवर घालायचा. साहेब, माझं मन माझंच ऐकत नाही.
तुमचं ऐकेल असं वाटतं तुम्हाला? बेईमान असते, कधी दुसऱ्याचं होऊन जाईल सांगता येत नाही. पण असतं तर आपलंच ना. निघ. साहेब पण निघ म्हणलं ना. अहो पण तुमचं जेवण. निघ. बाकीचं मला माहित नाही, पण त्या माणसाचं आणि या नक्षत्राचं काहीतरी गॅटमॅट आहे. कुठं तरी पाणी मुरतंय एवढं नक्की. हा पण कलाताई, ज्या माणसाला दत्ताभाऊंनी मारलं तो माणूस यापूर्वी आपल्याला कधीतरी इथं दिसला होता का? आणि नक्षत्राला बियून किती दिवस झाला अजून आपल्या वाड्यात? मी आत्ताच नाही म्हणते, आत्ताच नाही, तिच्या आधीच्या आयुष्यातलं काय बी माहित नाही आपल्याला. हा हे बी खरंय म्हणा. पण काय हो कलाताई, त्या माणसानं जेव्हा त्या पोस्टरकडे बोट दाखवलं तेव्हा आई साहेब आणि नक्षत्रा दोघींचा बी फोटो होताच की तिथं. मग तो माणूस नक्षत्रासाठी आला होता हे कशावरनं? ए बाई ए, अगं नसत्या शंका कुशंक काढू नको, जरा आवर घाल की तोंडाला, डोकं ठिकाणा ठेव. अहो म्या नुसती माझ्या मनातली शंका बोलून दाखवली. मी असं म्हणलं का की आई साहेबांचं आणि त्या माणसाचं काहीतरी. ए बाई गप गप ना गप. तुझ्या अशा फाटक्या तोंडा पाहिजे नाही, स्वतः बी मरशील आणि मला बी मारशील. आणि हे कले आता बस झालं की सारखं आपलं नक्षत्रानं हे केलं, नक्षत्रानं ते केलंय. फार येड लागायची येळ आली तिच्याबद्दल ऐकून. आपल्याकडे दुसरे विषयच नाहीत का? आपल्या घरात एवढी मोठी गोष्ट घडली, ती कुणामुळं घडली, कशी घडली, समज हुडकाया लागल. ती नक्षत्रा दिसते तेवढी साधी नाही, लई पोचलेली चीज आहे ती पोरगी. तो इन्स्पेक्टर जेव्हा म्हणला की त्या मेलेल्या माणसाबद्दल समधी माहिती पाहिजे, तेव्हा त्या नक्षत्राचा चेहरा फार गोरामोरा झाला. माझं मन माझंच ऐकत नाही. तुमचं ऐकेल असं वाटतं तुम्हाला? बेईमान असते, कधी दुसऱ्याचं होऊन जाईल सांगता येत नाही. नक्षे समजा काय ठीक आहे ना? दत्ताभाऊ काही बोलले का? काही बोलत नाही म्हणून तर काळजी वाटते दादा. का असं सगळं आतमध्ये दाबून ठेवतात? का मन मोकळं नाही करत ते? ए बाय, मागच्या वेळेसारखं काही वाडी बोलली नाही ना त्यांना? नाही हो, मी त्यांचे आभारच मानायला गेले होते. पण काय? नाही, काही नाही, जाऊ दे. अगं नक्षे बोल की, आले ओटावर तर बोलून मोकळी हो. नाही तर तुझ्यात आणि दत्ताभाऊ मध्ये काय फरक आहे? दादा, दत्ता साहेबांनी आज माझी आबरू वाचवली. माझ्यासाठी एवढी धावपळ केली, त्या गुंडांशी 2 हात केले. हे सगळं का केलं असेल हो त्यांनी? फक्त आई साहेबांनी मला उमेदवार म्हणून उभं केलंय म्हणून केलं असेल, की त्यांच्यातली पण माणुसकी जागी झाली असेल म्हणून केलं असेल? कुठेतरी त्यांच्यात पण दयामाया जागी झाली असेल का हो? अजिबात नाही. दत्ताभाऊ नारळासारखे आहेत, आतून मऊ आणि बाहेरून टणक. एखादा बॉम्ब जरी फुटला ना तरी तुटायचे नाहीत. आणि दया माया प्रेम याची कास त्यांनी आधीच सोडून दिले. हे नक्षे, या समद्यांचा नग विचार करू. मी विचार हा करते की मला दत्तासाहेब समजत का नाहीये? दत्ताभाऊ समजण्याचा नाही,
अनुभवण्याचा विषय आहे. इतक्या सहजासहजी समजले असते तर काय पाहिजे होतं. जितकं खोदू तितकं आत जायला होतं. वादळ आहे वादळ. म्हणून म्हणतोय काही गोष्टी माहीत नसण्यातच चूक असतं. पण तरी सुद्धा हे नक्षे, दत्ताभाऊंचा विषय बाजूला ठेव. तो बाहेर पोलीसवाला माणूस काय बोलला ऐकलं ना? त्यांनी जर पळून गेलेल्या माणसाला हुडकलं तर त्याचे हात तुझ्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. त्या अगोदर मला काय ते सांग, म्हणजे काहीतरी मार्ग काढू. काय सांगू? हेच की दत्ताभाऊनी ज्याला संपवला तो कोण होता, तो इकडे कशा पायी आला, तुला का उचलून नेलं, हे जे जे माहिती आहे ना ते समज सांग. काय भानगड आहे? हे कले आता बस झालं की सारखं आपलं नक्षत्रानं हे केलं, नक्षत्रानं ते केलंय. फार येळ लागायची वेळ आली तिच्याबद्दल ऐकून. आपल्याकडे दुसरे विषयच नाहीत का? ती नक्षत्रा दिसते तेवढी साधी नाही, लई पोचलेली चीज आहे ती पोरगी. तो इन्स्पेक्टर जेव्हा म्हणला की त्या मेलेल्या माणसाबद्दल समधी माहिती पाहिजे, तेव्हा त्या नक्षत्राचा चेहरा पार गोरामोरा झालता. तो समदा इशे संपेस तोवर घाबरली ती पोरगी. अगदी नखापासून केसापर्यंत अशी थरथर कापत होती नक्षत्रा. तेव्हाच माझ्या एक गोष्ट ध्यानात आली. ह्या पोरीनं काहीतरी कुटाणा करून ठेवलाय. आणि हे एक नाही, ही 2 प्रकरण आहेत. 2? दुसरं कुठलं? त्या इन्स्पेक्टरनं ते दुसरं नाव घेतलं होतं, ते मोरे का काय ते? वय मोरे. ते त्या मोरेचं नाव काढलं आणि पोरगी थरथर कापाया लागली. म्या स्वतः पाहिलंय. तुमची सगळी हिस्ट्री आहे माझ्याकडे. मागे इन्स्पेक्टर मोरेवर हात टाकला होता तुम्ही. अहो पण काला ताई, ती नक्षत्रात आधीपासूनच घाबरलेली. तिला पळवून नेलं की नाही तवा घाबरली असणार आहे बघा ती. होय रेणुके नाही, तवाच घाबरणं आणि आत्ताच घाबरणं जमीन आसमानाचा फरक आहे. उचलून नेल्यावर जीव वाचवण्यासाठी घाबरतो, पण मगाच घाबरणं हे खोट लपवण्यासाठी होत. कले तुझे मनोरे रचून झाले असतील तर बंद कर आता. त्या खानाला जसे नाही का जळी स्थळी काष्टी पाशानी ते संताजी धनाजी दिसायचे, तसं झालंय तुझं. तुला समधीकडे ती नक्षत्रात दिसती. तू कर टिंगल, पण तुम्हा समध्यांपेक्षा या कलाची नजर लई तीक्ष्ण आहे. तो माणूस जेव्हा बाहेर मेला तेव्हा त्यानं पोस्टरकडे हात दाखवला होता. असं वाटून गेलं की तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. वय मी आधी पाहिलं. तुमच्या संघ राहिलो ना तर मी बी मॅड होईन, डोसकं फिरेन माझं. त्या नक्षत्राच्या भूतानं का नाही तुमच्या दोघींची बी मानगूट धरली. तुमच्या मनाची खेळ आहे, दुसरं काही नाही. आणि नसतील तर जर मी आज सिद्ध करून दावलं की त्या माणसाचं आणि त्या नक्षत्राचं काहीतरी कनेक्शन होतं, काय देशील? म्या काय देणार आहे तुला? अहो ये काय देणार आहे तुम्हासनी? एवढ्या वर्षात साधं छोटस कानातलं घ्यायला जमलं नाही माझ्यासाठी. आणि घ्यायचं म्हणलं तरी आई साहेबांकडे हात पसरायला लागतील ह्यासनी. अविनाश, हवंय मला तुझा माझ्यावर विश्वास नाही, पण मला काही फरक बी पडत नाही र त्यानं. तो माणूस कोण, कुठला, नक्षत्राचं त्याच्याशी काय कनेक्शन आहे हे समज म्या हुडकणार. ही कला या समद्याच्या मुळाशी जाणार. कला
चला ताई, मी आधी आहे तुमच्या संग. तुम्ही नुसतं मला सांगा काय आणि कसं करायचंय ती. हो यो होता वय त्यो डुक्कर. बरं झालं तो मेला, पण तो दुसरा माणूस पळाला की. त्याचीच जास्त भीती वाटते मला. हा अहो दादा, तू इथे येण्याआधी माझी आई आणि माझा भाऊ कुठे राहतात हे बघून आलाय. मला त्यांची काळजी वाटते. अहो उद्या जर त्यांना काही केलं तर. ते बी हाय म्हणा, कसं हुडकावं तेच कळ ना मला. एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलावं लागतंय. दत्तगुरु, आई आणि अक्षयचं रक्षण करा. ए नक्षी, मला सांग, तुला जिथं कुठं नेलं होतं तिथं आम्हाला ती तेलाची रेस दिसली. ती कशी काय केली तू? वाढीव डोकं चालवलं तू. म्हणजे तुला खात्री होती की तुला दत्ताभाऊ नक्की वाचवायला येणार म्हणून? होती तशी थोडी. मनापासून हाक दिली की ते येतील अशी खात्री वाटत होती मला. नक्षे, मगाची म्हणाली दत्ताभाऊ समजेना झालंय आणि आता म्हणते खात्री होती. हे नक्षे, मगाशी तुला समजावून सांगितलं होतं दत्ताभाऊंच्या आहारी जाऊ नकस, त्रास होईल तुला बी आणि त्यांना बी. अहो मी दत्तगुरूंबद्दल बोलत होते. असं वय, मला वाटलं तू. शंकर दादा, हा? आता तुम्हीच काहीतरी करू शकता. शेठच्या माणसाला काहीही करून इन्स्पेक्टर मोरेपर्यंत पोचू देऊ नका. कारण मोरेला जर कळलं की मी इथे आहे तर तो इथे येईल. आणि पुढचं तर तुम्हाला सगळं माहिती आहे. राहून राहून असं वाटतंय की ज्या भूतकाळापासून मी पळत होते तो इथे बाहेर आलाय, माझी वाट बघतोय. बरोबर बोलते तू. आधीच करायला पाहिजे होतं. तेव्हा तुझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती आज. दत्तगुरु, काहीही करा पण त्या मोरेला इथला रस्ता दाखवू नका. ए मदर इंडिया, आलं का ध्यानात? काय विसरले काय? धर्मेंदर आला आला आला, धर्मेंदर आला. तुझ्या आईला या यम यम मोरेचा हे दंडवत. ए मदर इंडिया, सांग की कोण होता? कोण त्यो? कोण? हायला हेटला पोवाच्या पुळे. तुमच्या आईला राग येतो खोटं बोललं की. सांग की कोण होता त्यो? यार होता का कोण होता? तोंड दिलंय म्हणून काय वाटेल ते बोलाल का? अगं मग सांगून टाक. ज्याच्या हातातून फोटो घेऊन धूम ठोकली तो बेवडा कोण होता? या धर्मेंदरनीच पळवला होता ना फोटो. बोल की धर्मेंदर. आम्हाला नाही माहित. ए विकू, काय रे हे म्हणतात यांना काहीच ठाऊक नाही. तू तर म्हणला यांच्या ओळखीतला होता म्हणून. नक्की कोणी येडगावचा प्याडा खाताय? साहेब, खरंच नाही माहिती आम्हाला कोण होता तो. असं आहे वय. मग तू काय मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता का?
मॅरेथॉन मध्ये कसं मशाल घेऊन पळत्यात तसा फोटो घेऊन पळत होतास तू. हो ते मला वाटलं पैसे आहेत ते, म्हणून मी ते हिसकावून पळून गेलो. आई तू काय मला समजला काय? हा किंवा समजला इथं लिहिलंय होय मी किंवा आहे म्हणून. हा साहेब दुखत थोडा. धर्मिंदर लई खोटं बोलतो का तू. बिको आपल्या धर्मेंदरचा कान लय मुलायम आहे, अगदी फुलावानी नाजूक. जरा खेचला की नाही तर काचकन निघल. आई तुमच्या आईला खोटा आवडत नाही. बोल बोल कोण होता तो माणूस. बोल की धर्मिंदर. ओ माझ्या पोराला जाऊ द्या, सांगितलं ना आम्ही नाही ओळखत त्याला. नक्की का? मग घे की लेकाची शपथ. काय झालं मदर इंडिया? नगा उगा खोट बोलू, आपल्याकडे समधी पुरावे आहेत. काय भिकू? होय ना, आपल्या एरियातली हातगाडी गायब झालती. आम्हाला नाही माहित कोणाची येते. विचारलंय का तुम्हासनी? तुम्हाला माहिती आहे का नाही ते? मी फक्त माहिती पोचवली. पण गाडीचा आणि माणसाचा काय संबंध आहे? लय जोरात संबंध आहे, फुल स्ट्रॉंग कनेक्शन आहे. ती गाडी हुडकत हुडकत आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा ती आम्हाला पंचगंगेच्या शेजारच्या जंगलात गावली. तुझ्या आईला तुझ्या, तुला इथं भटकायला टाइम भेटला होता होय? अहो साहेब चला तर खरं, अहो बस थोडंच अंतर राहिलंय. हे सातव्यांदा बोलतोय मागापासून, गाडी पण तिथं लावायला लावलीस. आता साहेब तिथं वरती चर लागली ना, आता गाडी खाली कुठे उतरवणार? अरे एवढं काय ते हातगाडीत? साहेब माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवा. अहो काय माहिती का, एकदा हातगाडी दिसली ना तर शाबासकी द्याल मला. शाबासकी? या इकडून या. काय सोनं लागलंय होय? सोनं? अहो सोन्यापेक्षा अधिकच्या किमतीची आहे. चला या इकडून या, दाखवतो. या या, ही बघा गाडी एकदम फुल सिक्युरिटी मध्ये ठेवली. सिक्युरिटी सिक्युरिटी? ही फळकूट कुजलेली गाडी काय सोनं लागलाय होय? हा टाइमपास करायला लागला पुसणारीचा? एवढा एवढा रस्ता होता, मला तिथं गाडी पार करायला लावलीस. अहो साहेब अहो पटकन यायचं म्हणून या चाराच्या रोडने तुम्हाला इकडे घेऊन आलो. या वेळ करायची सवयच लागली आहे. अहो साहेब बघा तरी. काय काढ. साहेब अहो हा त्याच माणसाच्या कपड्याचा तुकडा आहे ज्याच्या हातातून अक्षय फोटो घेऊन पळाला होता. काय झालं साहेब? तुझ्या आईचं जो कोणी बी पोरगा असल तो लय सुखी राहील बघ. नाव काढलंस पोरा. काय धर्मेंदर, मराठी वाचता येतच असेल ना हो तुला? अरे वाच की काय लिहिलंय. अरे वाच केल्या का, आम्हाला बी कळू दे. मला माफ कर. नाव वाच काय लिहिलंय, नाव वाच.
नक्षत्र अंगाची तुझ्या आईशीला मी दाखव 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 आलं का ध्यानात मदर इंडिया आता उचकटायचं थोबाड कोण होता त्यो हा सोडा मला बिन लय दुखलं हो नाव वाचून लय दुखलं बोला ना कोण होता त्यो काय संबंध तुमचा आणि त्याचा दुखतंय मला दुखतंय होय अरे मग सांगून टाक की सोड माझ्या लेकाला सोड का आमच्या जीवावर उठलाय सोड नाही तर हात कापून टाकीन तुझा काय ग मदर इंडिया तुझी काही फेवरेट स्टाईल आहे वय जगू दे ना बाबा आम्हाला सुखानं का आम्हाला त्रास द्यायला लागलाय माझ्या पोरीच्या आयुष्याची बर्बादी केली त्यानं पोट नाही भरलं का तुझं हे म्हातारे माझं पोट तवा भरलं असतं जेव्हा मी तिला मिळवली असती पण तू तिला पळवून लावलंस माझ्या तोंडचा घास काढून घेतलास यम यम मोर्या म्या तुमचं जगणं असा हराम करीन ना की तुम्ही सवताच्या पोरीला सवताच्या हातानं माझ्या पदरात आणून टाकाल जिथं कुठं लपवली आहे तिला तिकडून तिला हुडकून काढन नाही समजा तारा जुळवल्या ना तर नाव नाही सांगणार यम यम या माणसाचं तुमच्या संगत जे बी काही कनेक्शन आहे ना ते बी हुडकून काढन तुमच्या आईला मोरेचा थेट नमस्कार बाबांनी हे मला पण तेच कळना तो माफी मागायला आला होता नक्षत्राची असं का वागला आई ही चिठ्ठी याच्याकडे कशी आली बाबा खरंच वाहून गेलाय ना चला निघूया कलाताई मी काय म्हणते मला की नाही कसं तरीच होतंय अगं मग नग येऊस की तसं बी काय काम आहे तुझं तिथं काम घरीच हे बघा मला वाटतं समधे आलेले आहेत आता निघाय हरकत नाही एकदा का जाऊन सरपंच पदाचा फॉर्म भरला की निवडणूक आपल्या पदरी पडणार हे निश्चित दत्ता तो गेलाय आधीच ऑफिसात पोचला बी असेल इतक्या लवकर वय आपल्या विरोधी पक्षाचे लोक कधी मुसळी मारतील ते काय सांगता येते वय आज त्यांनी काहीतरी कारस्थान करू तर दे काही झालं तरी मग पाटलांचा इंगा त्यांना दाखवावंच लागणार दत्ताला बी तीच भीती होती म्हणून त्या आधीच जाऊन तिकडची व्यवस्था बघायला लागलाय या भवानीनं आज जर का काही उत्मात करायचा प्रयत्न केला ना तर 10 वर्षाचा करार विसरून नाही त्याचा मुर्दा पाडला तर नावाची महेश्वरी पाटील नाही अजून एक खबर आहे काल जो आलता ना इन्स्पेक्टर चव्हाण त्याला भवानीच्या बापाने इथं पाठवलाय ट्रान्सफर करून ते कालच आमच्या ध्यानात आलं पण जवळ दत्त आहे त्यावर काळजी करायची गरज नाही
चला उशीर व्हायला नको. आज फॉर्म भरणं महत्वाचं आहे. आई साहेब, मी काय म्हणते, माझी ना सकाळपासून तब्येतच बरी वाटे ना. पोटात लई कळा मारायला तो. म्हणजे मी नाही आलं तर चालेल का? आराम करते घरात, हाय की नाही कला ताई? ठीक आहे, औषध घेऊन आराम कर, म्हणजे बरं वाटत. आपण निघूया. आई साहेब, तुम्ही किती बी म्हणा, पण या येळचं वारं काय बरोबर वाहताना दिसणं झाले. तसं बी तुम्ही हारलात काय आणि जिंकलात काय, त्यांना आमच्या आयुष्यात काहीच बदलणार नाही. बदल तवा घडल जेव्हा कारभार आमच्या हाती येईल. नुसतं विचारलं तर कळ बसली यांच्या बुडात. समद्यांचा फ्यूजच उडला होता. जवान घ्या. एक जण पण बोलायला तयार नव्हता. त्या एरियामध्ये सॉलिड वाट आहे त्या दत्ताची. समोर मर्डर झाला होता आणि कुणी बोलायलाच तयार नव्हतं. सगळे मुग गिळून गप्प बसले होते. नाही बोलणार कोणी चव्हाण. त्या हलकट लोकांच्या अंगामध्ये रगात नाही, दत्ताची भीती आहे. त्या दत्ताचा वचपा काढायचाच आहे मला. एक काम कर, मर्डर कुणी केला हे हुडकत बसण्यापेक्षा त्या दत्तावर केस टाक. त्याच्या आईला बी अक्कल येईल. मोरे साहेब, FIR करावी लागेल ना. तर त्यासाठी तुमची हजेरी महत्वाची आहे इथं. अरे आलो असतो रे. माझ्या एरियातली एक पोरगी गायब झाली आहे नव. तिलाच हुडकायचे प्रयत्न सुरू आहेत. तो दत्ता आलता ना माझ्या गावात, तेव्हा तिनं डाव साधला आणि तिला पळायला मदत बी त्या दत्तानेच केली असणार. हो साहेब, टेन्शन घेऊ नका. आता मी आलोय की इथं, तर दत्ताची चांगलीच वरात काढतो. एकदा का लॉकअप मध्ये टाकून 3rd डिग्री दिली ना की बघा कसं पोपटासारखं बोलायला लागेल. त्या दत्ताला तर आता आत घ्यायचाच आहे. असा राऊंडात घेणार आहे ना की जलमभर गरगर गरगर जेलमध्ये फिरत बसेल. तू फक्त लक्ष ठेव त्याच्यावर. हो साहेब, डोळ्यात तेल ओतून लक्ष ठेवलंय. अर्धा इंच जरी इकडचा तिकडे सरला की बघा कशी खबरबात घेतोय. अरे वाट कसली बघत राहिलायस लेका, उचल आणि दे 3rd डिग्री. मोरे साहेब, कसं आहे, जरा वस्तीतलं वातावरण थोडं गरम आहे. ते निवडणुका आल्यात ना, त्यामुळे जरा विचार करून पावलं टाकावी लागतील. अरे मग हीच तरी येड आहे. त्याला उचलून अशा केसेस त्याच्यावर टाकायच्या की थोबाड दाखवायला उरला नाही पाहिजे. समधी सूत्र अशी हातात घ्यायची. हा, ते पण होईल की. भवानी शेठने त्याच्या बाईला उभं केलंय. आपल्या भवानी शेठचा उमेदवार निवडून आला की सगळं आपल्या हातात आहे. मग त्या दत्ताला असा आवडायचा की त्याचा जीवच गुदमरेल. चांगली पडताबळी थोडी होईल त्याची. आणि साहेब, त्या दत्तानं समोर कोणीतरी काळी पोरगी उभी केली म्हणून. कुणाला का करना, आपल्याला काय त्याचं. आता हायगाई करायची नाही. हे बघ, आपल्या उमेदवाराला मोठा करायचा. आपला उमेदवार जितला पाहिजे. काय साहेब, त्याची अजिबात काळजी करू नका. मी आहे की इकडं. समजा माझ्यावर सोपवा. चालतंय की. तटलंय कुठं, तब्येतीत बोलू मग. हा साहेब, मी लक्ष ठेवतो. ठेवू का फोन? हो साहेब. त्यांच्या आईला आता अस्वस्थ वाटत असेल. हे भिकू, काय गावताय का? होय साहेब. अहो इकडे या. हे बघा काय भेटलंय. काय हे बघा. अरे हे तर अर्धवट आहे. अजून काय गावतंय का बघ. अरे हा तर त्योच आहे ज्याचा खून झाला. पण ह्यो फोटो ह्याच्याकडे कसा काय आला? या साहेब, या या इकडे आतमध्ये. अविनाशराव, तुम्ही इथं लवकर कशा पायी आलता? तयारी करा या झोपा काढायला.
काय काय झालं आईसाहेब? इथं काय आम्हाला विद्याचे फोटो बघाय बोलवलंय? नक्षत्राचे पोस्टर कुठे आहेत? की नुसतं पाटीलवाडीमध्येच पोस्टरचं रान उठवलंय, बाकी जागा मोकळ्या का राहिल्यात? त्याच कारण थेट आहे. म्हणलं होतं ना, यो भवानी लेट येतो पण थेट येतो. तुझ्या तोंडी लागायची आम्हाला काय हौस नाही भवानी. ओ ताई साहेब, इथून पुढं तसं होणार नाही, कारण फासच उलट पडल्या ती. गेल्या 10 वर्षापासून ज्या गोष्टीची वाट पाहतोय म्या, ही गोष्ट म्या आज पूर्ण करणार. माझ्या फादरचा बदला म्या पूर्ण करणार. ह्या गावावर जाधवांची सत्ता राहील. भवानी, हो ताईसाहेब, काय करतासा? मी सरपंच आहे ती. त्यांच्या समोर असं मोठ्या आवाजात बोलणं शोभत नाही तुम्हाला. महेश्वरी, आपण आज जाऊया. उगाच या भवानीच्या तोंडाला लागाय नको. ये फुकट जाईल आपला. चला. ओ अण्णा, तुम्ही कुठं बी जा, पण काय बी फरक पडणार नाही, कारण तुमच्या दत्तानं निवडणुकीतून माघार घेतली आहे. अशी कशी माघार घेतील दत्ता भाऊ? आम्हाला तर काही माहित बी नाही याच्यातलं. ऐका अविनाशराव, अव युद्धामध्ये रणनीती असतात, आणि त्या रणनीती पारेकरांनी कोणी सांगतो वय? भवानी, शब्दांना आवर घाल. सरकारी कार्यालय म्हणून बाहेर कुठं असतास ना, तर तुझी जीव हासडून ना तुझ्या हातात दिली असती. ओ मॅडम, इथं पोलीस उभे आहेत, हे तरी ध्यानात ठेवा. तुम्ही तर सरळ सरळ भवानीला धमकीच देताय. तुम्ही सगळे मिळालेले आहात हे आम्हाला कालच ध्यानात आलं होतं. स्वतःचा मान तरी इकलाच आहे ना तुम्ही? अव निदान त्या वर्दीचा मान तरी ठेवा. अहो ताई साहेब, बाहेर आधीच वातावरण तापलंय, आणि त्यात तुम्ही कुठं डोकं गरम करतायसा? आणि माणूस म्हणलं की चुका होणारच. खरी नशीब तुमच्या दत्ता भाऊच्या लवकर लक्षात आलं. त्याची उष्टी खरकटी काढणारा उमेदवाराचा आमच्या समोर काय बी टिकावं लागणार नाही ते. बोला विद्याताईंचा, विद्याताईंचा, विद्याताईंचा. काय मग दत्ता भाऊचे उमेदवार येतं का आज पेढं खायला? इथूनच माघारी जात आहे. दत्ता कुठे? दत्ता भाऊ आत आहेत. या दत्तानं काय करून ठेवलंय बघाया हवं. तुला म्हणून सांगतो, या भवानी बरोबरची दुश्मनी महागात पडतेच. ओ काका, तात्या, ताईमाई, अक्का, चला घरला निघा.
निवडणूक झाली असं समजा. आता घरी चला, चला चला घरी चला. हो विद्याताई, आपल्याला ठसा उठवायचा आहे. हा वा की मोर. विद्याताईंचा अरे विद्याताईंचा विद्याताईंचा. ए चिचुंद्रे, आज तुझ्यामुळं संध्या गावामुळं आमच्या इज्जतीचा पंचनामा झालाय. ह्या ना ज्याला म्हणत्यात तोंडातला घास काढून घेणं. आज हिच्यामुळं निवडणूक हारलोय आपण. कला शांत हो. उगाच जीवाचा आटापिटा करून काय बी उपयोग होणार नाही. भवांना त्यो भवानी आपल्या नाकावर टिचून ही निवडणूक जिंकलाय दिसत नाही होय तुम्हाला? हो, त्यो कधी डोकं वर करून घ्या, आपल्याकडे बघायचा नाही. त्यो हसत गेला आता आपल्या समोर. आणि हे समज या पोरीमुळं घडलंय. ह्या करा कौतुका अजून. मी सांगत होतो पण ऐकलं नाही कुणी. चांगलं तोंडावर आपटवलं या पोरीनं आज. अण्णा, आम्ही काय करायचं? थांबू का घरला जाऊ? हे पोरी चल आज चल. दत्ता, हे समजा काय चाललंय? बाहेर जाऊन बघ जरा. अरे एकीकडे भवानीचे समर्थक हातामध्ये पोस्टर घेऊन उभे आहेत आणि दुसरीकडं नक्षत्राचा एक बी पोस्टर नाही. सगळ्यांची हात रिकामे. हे समजा काय चाललंय आम्हाला कळायला पाहिजे. आईसा, आता समजून काय उपयोग आहे आईसाहेब? हा, जे व्हायचंय ते झालंय ऑलरेडी. दत्ता भाऊ, त्या नक्षत्रावर तुझा विश्वासच नव्हता तर कशा पायी त्या लंगड्या घोडेवर एवढा डाव लावला तू? हा, हजारदा सांगितलं होतं तुम्हाला नका उभं करू त्या पोरीला, पण नाही ऐकलं माझं कुणी. हा, येड्यात काढलं मला. घ्या आता. तुमची निवडच चुकली आईसाहेब, पण अजून बी येळ गेलेली नाही. म्या काय म्हणतोय, फॉर्म भरायच्या अगोदरच आपण आपला उमेदवार बदलला तर? पर आता शेवटच्या घटकाला कोण तयार होईल? म्या आहे की. म्या राहतो की उभा. हायसा बाबा, दत्ता भाऊनच विचारलं होतं ना वा मागच्या वेळेला उभी राहतेस का? हा, सांगा की. दत्ता, आता काय करायचं ते तूच सांग. जास्त काय नाही, आतमध्ये जाऊन फॉर्म भरायला लागेल फक्त. तू पैसा ही पोरगी आता कशा पायी आली इथं? जा इथून घरला गपचिप. तू केलेला कुटाणा निस्तरतोय आम्ही इथं, समजत नाही भाई? हा, निघित ना. दत्ता, आता नव्यानं फॉर्म भरायचा? अरे काय चाललंय तुमचं? आमच्या डोसक्याला ना झिंझिन्या यायला लागल्यात बघ. आता तुमचं तुम्हीच बघा काय ते. तो भवानी तिकडे सांगायला बाहेर सगळ्यांना की तू माघार घेतलीस म्हणून, आणि ही इथं म्हणते की आम्ही उभं राहतो. हा, मग आता काय कळच ना बाई. तुमचं तुम्हालाच माहित काय ते. महेश्वरी, दत्ता भाऊ, आपल्याला लगेच फॉर्म भरावा लागेल. उशीर झाला तर त्या विद्याला बिनविरोध विजयी घोषित करतील. हा दत्ता भाऊ. तयार आहेस ना? चल. हायसा, हे काय काय झालं आता इथं? हा, बाहेर आपल्याला कळलं नव्हतं दत्ता भाऊनं माघार घेतली म्हणून. तो काय म्हणत होता त्या पोरीला? फॉर्म भरायला चल. ती पोरगी बी होकार देते. दोघं गेले आत. मी न्याय एवढं विचारलं उभं राहू का म्हणून, तर एका शब्दानं बोलला नाही. हा,
काय प्रॉब्लेम काय आहे? म्या जर उभं राहिलो तर काय अडचण आहे? दत्ताशी बोल. माहितीये ना व निवडणुकीचं समजा काम त्योच बघतो ते. राई साहेब तुम्ही त्याला सांगितलं तर ऐकेल त्यो. अगं पर त्यासाठी आधी आज जाऊन काय घडतं ते बघायला तर पाहिजे. चल. या चित्तुंद्रीनं काहीतरी घोळ घालून ठेवलेला आहे. पण एक मात्र नक्की, या येळची निवडणूक ही नक्षत्र हारणार म्हणजे हारणार. असं दणदणून पराजय झाला पाहिजे तिचा. पुण्यांदा कुणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहायची नाही ही पोरगी. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या नावाची नोंदणी करायची या फॉर्म मध्ये. घ्या. सर, त्याआधी मला या दोघींच्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे. पर त्यासाठी लेखी परवानगी लागते. हो मॅडम, गेले कित्येक वर्ष तुम्ही या गावात सत्ता गाजवताय, त्यामुळे सरकारी कामात कोणताही अधिकारी कधीही परवानगीशिवाय तपासणी करू शकतो. हो, हा नियम आहे. अधिवेशनात ऐकला असेल तुम्ही. साहेब, आम्हाला बी या नक्षत्राचे कागदपत्र तपासायचे आहेत. ते अधिकार आमच्याकडे राखीव असतात आणि महेश्वरी ताई नियमांच्या विरोधात जाऊन काहीतरी करतील असं आम्हाला नाही वाटत. अहो, इतकी वर्ष त्या बिनविरोध निवडून येतात. इथंच तर घोडं पेंड खाताना साहेब. साहेब, ह्या वर्षी रंगत जरा वेगळी आहे. आला का ध्यानात? म्हणजे सर, दरवर्षी आमच्या इथं पाऊस जोरदार कोसळतो, पण गंमत अशी आहे की दरवर्षी तो तितक्याच जोरदार कोसळेल त्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. मी काय म्हणतोय ते समजलं असेल तुम्हाला. त्यामुळे नक्षत्रानं या गावची रहिवाशी असल्याचा दाखला सादर करावा आणि तसं ती करू शकत नसेल तर ती फॉर्म भरण्यास अपात्र आहे असं आपण समजू. नक्षत्र ही आम्ही निवडलेली उमेदवार आहे. आणि काय बी झालं तरी ती फॉर्म भरणार. आम्हाला बी बघायचं कोण अडवतं तिला. नक्षत्र भर तू फॉर्म. नक्षत्र, भरा मग. तसे इथले सगळेच लोक रिकामे पडलेत. खोटा फॉर्म भरण्याच्या गुन्ह्यात अटक करून आतमध्ये टाकायला मला जास्त वेळ लागणार नाही. मॅडम, जे काही कराल ना ते विचारपूर्वक करा. आमच्या वस्तीत येऊन आम्हालाच धमकी द्यायची नाही. धमकी नाही, वॉर्निंग देतो असं समज. मिस्टर दत्ता. दत्ता, अरे लक्ष नका देऊ यांच्याकडं. तू भर ग फॉर्म. हो सर, फॉर्म भरण्याआधी दाखले सादर करावे लागतात. मॅडम विसरल्यात वाटतं. ताईसाहेब, कायद्याने ते इन्स्पेक्टर साहेब बोलतायत ते बरोबर आहे. तुम्ही आधी दाखले सादर करा, मग फॉर्म भरता येईल.
नाहीतर यो अर्ज फेटाळला बी जाऊ शकतो. साहेब, आजवर महेश्वरीचा अर्ज फेटाळायची हिंमत झाली नाहीये कुणाची. तू भर फॉर्म. ओ विद्याताई, अहो तुम्ही कुठला मुहूर्त हुडकताय? या तुम्ही बी फॉर्म भरून घ्या. साहेब, हा माझा फॉर्म बघून घ्या एकदा. अहो यो फॉर्म तर